Hello friends, welcome to my channel Studio for Learning. ओके, आज आपण बघणार आहोत एम एस वर्डमध्ये आज आपण फॉन्ट बघणार आहोत. काय बघणार आहोत? फॉन्टचा टॅब. फॉन्ट टॅबमध्ये काय काय आहेत, कशा प्रकारे ते वर्क करतं ते आज आपण बघूया. ओके, पहिलं तर जो पण आपल्याला फॉन्टला जी पण हे द्यायची आहे म्हणजे स्टाईल द्यायची आहे किंवा काही द्यायचं असेल तर त्याला पहिलं काय करावं लागतं, सिलेक्ट करावं लागतं. ओके. फॉर एक्झाम्पल आता मला हे इथे क्लिक करायचं आहे तर हे ते झालं हे सिलेक्ट. ओके, सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला फॉन्ट स्टाईल कशी द्यायची ते बघूया आपण. या ॲरोवरती क्लिक केलं की हा ॲरो शो करणार तुम्हाला. इथे फॉन्टचे भरपूर सारे स्टाईल्स आहेत. तुम्हाला जी स्टाईल पाहिजे ती तुम्ही इथून देऊ शकता. फॉर एक्झाम्पल मला एरियल ब्लॅक द्यायची तर एरियल ब्लॅक मी इथून फॉन्ट साईज दिली. ठीक आहे, मला साईज वाढवायची आहे. आता आपण समजूया की हा ना माझा सबटायटल आहे. एंटर करून ह्याला मी समजते सबटायटल, ताकी मी ह्याला जरा साईज वाढू. साईज किती पाहिजे? 16 पाहिजे, 14 पाहिजे, 12 पाहिजे, 11 पाहिजे. केवढं मोठा साईज पाहिजे तेवढं आपण इथून घेऊ शकतो. फॉर एक्झाम्पल आता मला फक्त 12 पाहिजे तर मी इथून 12 घेतला. ओके, आता मला इथून हे आहे इनक्रीज फॉन्ट आणि हे आहे डिक्रीज फॉन्ट. इनक्रीज फॉन्टमध्ये काय करणार, तुम्ही क्लिक करणार तर आपोआप साईज वाढणार. ह्यामध्ये तुम्ही नंबर नाही देऊ शकत की बाबा मला 18 साईज पाहिजे, 17 पाहिजे, असं नाही. तुम्ही ते क्लिक करणार तर ते कमी होणार. ओके, जसं पाहिजे ते तर ते आपण देऊ शकता. नेक्स्ट आहे आता फॉर एक्झाम्पल हा माझं सब्जेक्टचं नाव आहे, राईट. तर मला हा काय पाहिजे, पूर्ण टायटलमध्ये पाहिजे. कसा पाहिजे हा, मला पूर्ण कॅपिटलमध्ये पाहिजे. तर इथून मी हे करणार, कॅपिटलमध्ये पाहिजे असेल तर इथे ऑप्शन्स दिसतात आहेत तुम्हाला, सेंटेन्स केस, लोअर केस, अप्पर केस. तुम्हाला हिंट पण दिली आहे. सेंटेन्स केस म्हणजे कसा, स्टार्टिंगचा कॅपिटल असणार, बाकी स्मॉल असणार. ओके, नंतर लोअर केस बोलल्यावरती सगळं लोअरमध्ये असणार. सेंटेन्स केस म्हणजे स्टार्टिंग कॅपिटल आणि नंतर लोअर. अप्पर केस म्हणजे पूर्ण कॅपिटल, पूर्ण ते पूर्ण कॅपिटल दिसलं. नेक्स्ट आहे कॅपिटलाइज ईच वर्ड, म्हणजे स्टार्टिंगचा जो लेटर असणार तो कॅपिटल असणार, जसं की एस, एफ, एल हे असं. आणि टोटल केस हे ॲज अ ऑपोजिट होणार, म्हणजे स्टार्टिंगचं स्मॉल असणार, बाकीचे कॅपिटल असणार. पण आपल्याला हे नको आहे, मला काय पाहिजे, कॅपिटल पाहिजे पूर्ण. तर मी इथून पूर्ण कॅपिटल केलं. ओके, कळलं हे? त्यात काही डाऊट असेल तर कमेंट करून सांगा. नेक्स्ट आहे बोल्ड. आता हा माझा आहे सब्जेक्ट, हा माझा सबटायटलला ना मी इथून फॉन्ट चेंज करते. ओके, मला हा फॉन्ट नको आहे तर मी दुसरा फॉन्ट घेते. दुसरा फॉन्ट घेण्यासाठी इथून मला फॉन्ट चेंज करायचा असतो. ओके, माझा फेवरेट तर हा आहे तर मी हा घेते. ओके, कॉमिक सन. आता इथे बोल्ड दिसतंय, बोल्ड ऑप्शन. बोल्ड केलं की हे बोल्ड दिसणार, म्हणजे थोडं डार्क होणार तुम्ही जो पण डेटा हे करणार तो. नेक्स्ट आहे इटॅलिक. इटॅलिक म्हणजे थोडंसं असं क्रॉस होणार डेटा. झाला. नेक्स्ट यू. यू म्हणजे काय, अंडरलाईन. अंडरलाईनमध्ये तुम्हाला ऑप्शन्स आहेत इथे. या ॲरोवरती क्लिक केलं तर तुम्हाला सिंगल अंडरलाईन पाहिजे, डबल अंडरलाईन पाहिजे, डार्क पाहिजे, डॉट डॉटवाली पाहिजे, थिकनेसची पाहिजे, कशी पाहिजे ते इथून तुम्ही घेऊ शकता. मला ही झिगझॅगची पाहिजे तर मी ही झिगझॅगची घेतली. हा झाला माझा सबटायटल. आपण बुक लिहितोय ना, मग आपण त्यानुसार जाऊया. आता काय होतं, कधी कधी ना मी हा वर्ड मला ना कट करून दाखवायचा आहे, फक्त कट करायचं. पण ॲक्च्युअलमध्ये मला कट नाही करायचं आहे, फक्त मला ना मला माझ्या स्टुडंटचं ना हे मिस्टेक आहे सांगायचं आहे. पण की
कट केलं तर त्याला कसं कळणार की माझं मिस्टेक आहे? मग हे मी असं फक्त असं कट मारणार की त्याला कळणार की हा बाबा हे टीचरने कट मारला म्हणजे इथे काय ते मिस्टेक आहे. ओके. नेक्स्ट आहे सबस्क्रिप्ट. सबस्क्रिप्ट म्हणजे काय ते आता आपण बघूया. ओके. हे माझ्यासोबतच का असं होतं? इथं मी रेकॉर्डिंग केलं पण इथं नाही केलं. ठीक आहे. आज आपण बघणार सबस्क्रिप्ट. सबस्क्रिप्ट म्हणजे काय ते आपण बघूया. ओके. पहिलं तर जो आता हे फॉर्म्युला आहे माहिती आहे H2O. हा असं लिहितात का? नाही. H2O. टू कुठे असणार? आपला खाली असणार. राईट. मग खाली करण्यासाठी त्या टूला सिलेक्ट करायचं. टूला काय करायचं? सिलेक्ट करायचं. सिलेक्ट केल्यानंतर इथे सबस्क्रिप्ट वरती क्लिक करायचं. केला की मग तो तुमचा टू जसा आपल्याला फॉर्म्युलामध्ये असतो तसा होणार. एकदा परत दाखवते. फक्त सिंगल 4 ला क्लिक करायचं. ओके. नंतर सबस्क्रिप्ट सेम ॲज इट इज. इथे पण शिफ्ट करून ॲरो सिलेक्ट केला की तुमचा हा टू सिंगल टू सिलेक्ट होणार. सबस्क्रिप्ट समजलं. आता आपण बघणार सुपरस्क्रिप्ट. सुपरस्क्रिप्ट आपण असं लिहितो का फर्स्ट, सेकंड, थर्ड, फोर्थ? नाही ना. मग कसं लिहितो? फर्स्टला ST तो काय असतो? वर असतो. ओके. मग त्या ST ला फक्त सिलेक्ट करायचं आणि इथे सुपरस्क्रिप्ट वरती क्लिक करायचं. ते तुमचं होऊन जाईल. सेकंड ते पण तसंच करायचं. परत एकदा दाखवते. शिफ्ट दाबून सुपरस्क्रिप्ट आणि थर्डला RD सिलेक्ट करा आणि इथे X2 वर क्लिक केलं म्हणजे त्याला सुपरस्क्रिप्ट होतं. त्यावरती क्लिक केलं तर होऊन जाईल. ओके. ह्यात काय प्रॉब्लेम आहे असेल तर कमेंट करून सांगा. आता मला ना हे मी ऑलरेडी स्टुडिओ फॉर लर्निंगमध्ये मी ह्याला फॉन्ट दिलेला आहे. राईट. मला ना ह्याला सबटायटल म्हणून द्यायचं आहे. आपण बुक्समध्ये बघतो ना टायटल, सबटायटल, परत डॉट वगैरे तसं. इथे फॉन्टची स्टाईल आहे. तुम्हाला जी स्टाईल पाहिजे ती इथून घेऊ शकता. ओके. दिसतंय चेंज होत आहे. कोणता पाहिजे? 3D पाहिजे 3D घेऊ शकता. आता आज सध्या आपण फक्त बेसिकच करूया. जस्ट वर्ड. नेक्स्ट लेक्चरमध्ये हे मी डिटेलमध्ये समजवेन. ओके. जसा पाहिजे तसा. आता हे सेम झालंय तर जराशी मी चेंजेस करते. ओके. 3D घेते. आता हायलाइट करतो बघा आपण. कसं करतो हायलाइट? तर इथून आपण हायलाइट करू शकतो. यामध्ये अजून भरपूर कलर्स आहेत ते पण आपण इथून घेऊ शकतो. ओके. आपला जो डेटा आहे तो हायलाइट होऊन जाणार. आणि फॉन्टला कलर कसा द्यायचा? फॉन्टला जो पण फॉन्टला कलर द्यायचा आहे त्या फॉन्टवर सिलेक्ट करा आणि इथे क्लिक करा. तुमचा फॉन्टला कलर येईल. ओके. तर ह्याच्यामध्ये काही डाऊट असेल तर मला कमेंट करून सांगा. आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये त्याचा डाऊट क्लिअर करू. मी इन डिटेलमध्ये शिकू. ओके. थँक्यू आणि सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला. बाय.